मेन ऑफ द मॅच ठरतोय टीम गोरपे संघाचा बॅट्समन भगवान, त्याने 4 षटकार आणि 1 चौकार ठोकला आणि एक चांगली धावसंख्या उभारून दिली टीमला. तो ठरते या मॅचचा मेन ऑफ द मॅच. मेन ऑफ द मॅच किताब भगवानच्या नावी आमचे मान्यवर किरण दादा आपल्याशी बसते आणि तर वळूया आपण मॅचच्या दिशेने जिथे मॅच स्टार्ट होतोय. चला गेम ऑन करा हरीश दादा. आघाडीची जोडी मैदानावरती उतरली आहे. हरीश मात्र सचिन भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटकार पॉवर प्लेचा षटक सर्कल प्राबंधी ज्याला म्हणतात. या षटकात आपल्याला गोलंदाज सातत्य आपलं कायम राखलंय. मनोज पाटील पॅव्हिलियन एंड कडून ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतो. पण करूया आपण मॅचला सुरुवात. अंपायर सिग्नल हरीश भाग्यवंतांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. क्वार्टर फायनल तिसऱ्या फेरीतील लढाई पाहायला भेटेल. क्वार्टर फायनल असेल या स्पर्धेतील. पहिल्या चेंडूला मोठ्या फटक्यात परिवर्तन करत असताना ऑन साइडला पॉवरफुल फटका आहे. दूरवर क्षेत्ररक्षक चाललाय चेंडू मागे, मात्र चेंडू निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. सचिन भंडारी मात्र पहिल्याच चेंडूवरती मनोजचं स्वागत केलं. ऑन ड्राईव्ह मारायचं होतं. काय फटका होता. भरपूर वेळ चेंडू हवेत होता. म्हटलं नो मॅन्सला हावाचा स्वीप दिशा दिली आहे. दर्जेदार हाय क्लास सचिन भंडारीच्या स्टाईलनं चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला भेटे. मात्र दिवसात तारे दाखवले जातात. म्हणलं कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला हलक्या हाताने वळवलंय. क्षेत्ररक्षण आहे तिथे सीमारक्षकावरती ॲज अ कॅप्टन सध्या तरी.
आणि मात्र इथे का होईना सुटकेचे श्वास घेत असताना मनोज, कारण पहिला 2 चेंडूवरती मोठे 2 फटके आले होते, मात्र इथे या बेलेस फलंदाजाला स्ट्राईक आणला हरीश. हरीश म्हात्रे मोठा सिक्का मागील सकाळच्या सत्रामध्ये आणि सकाळ गाजवली अक्षरशः. बॅकफूट लावून खेळायचं होतं भाईसाहेब आपल्याला. हा चेंडू देखील आउट ऑफ साइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि खराब दर्शवत असताना या चेंडूला. याचा पहिला डाव आहे. सध्या तरी चांगली फलंदाजी करत असताना टीम चिंचवली, गावदेवी चिंचवलीला वानकं ठरत नाही आहे, कारण सचिन भंडारीने देखील दिले विलियम 60. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले, पुढे सरकला दुसरा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. चेंडूला इथे थांबवलं गेलं तोपर्यंत धाव मिळतोय. एक पहिल्या 2 वरती 2 मोठे पटके आले होते, मात्र इथे स्वतःचा संयम, स्वतःचा कंट्रोल, सर्व गोष्टी मनोज दाखवत असताना मनोज तयार आहे. मनोतील हा चेंडू नो मॅन्स मधून चेंडू थांबत नाहीये. पहिल्याच टप्प्याला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवत असताना सचिन भंडारी ऑन फायर. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आणि इथे मात्र पहिल्या षटकात खूप चांगली सिटी मारतोय. ओ खेचून खेचून नो मॅन्सला समोर एका टप्प्यात आणखी एक चौकार. पहिलं षटक म्हणायचं महागडे राहिलंय आणि पहिल्या षटकात आपण जर विचार केला तर बिनबाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते होती. एकंदरीत 21 धावा, बिनबाद 21 धावा. सावध ताबडतोड सुरुवात दिली आहे सचिन भंडारीने टीम गावदेवी चिंचवलीला. रसिकांना मात्र इथे हेच काम करायचं आहे. धावा चांगल्या बनल्यात. यावेळेस पुन्हा एक डाऊन ट्राय खेळायचं, मात्र हा गोलंदाज वेगळा आहे, तो गोलंदाज वेगळा आहे. गुडलेन स्पोर्टवरून भन्नाट वेगाने डॉट बॉल फेकत असताना यावेळेस मात्र मोनिश लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट आलाय. हे षटक महत्वाचं आहे, टर्निंग पॉइंट ठरू शकतो टीम मांगरूळसाठी देखील, कारण पहिल्या षटकात धावा आल्यात, इथनं या षटकात त्या धावा कव्हर केल्या, म्हणजेच मनोजला धावा आल्यात तर मनोजला कव्हर केला तर मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल आणि हेच हवं आहे प्रेक्षकांना देखील. मात्र इथे काय गोलंदाजी करतोय मोनिश, विकेट मिळाली नाही तरी चालेल हेच सांगत असताना सांघिक सर्वच खेळाडू, कारण धावांपासून थांबवायचे 40+ 45 धावा आपणही बनवू ही क्षमता आहे टीम मांगरूळमध्ये देखील. मात्र इथनं सध्या तरी चांगले खेळतायत दोन्ही, मात्र ह्या डावात कोणताही मोठा फटका हरीशच्या बॅट मधून आला नाहीये. हरीश हरीश यावेळेस मात्र बॅट टू द बॉलर, वाट बॉलिंग, काय बॉलिंग केली आहे. आणि या 3 षटकेमध्ये 18 चेंडू आणि चेंडूंच्या खेळामध्ये तुम्हाला मॅचच्या पहिल्या डावात धावा आल्यानंतर विकेट गेलीच पाहिजे अशी काही गरज नाहीये. चेंडू डॉट कशी येतील, बॉल डॉट कशी येतील या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून आणि हेच काहीतरी मनाशी निर्भय करून गोलंदाजी करतोय सध्या तरी मोनिश पाटील. अगेन्स्ट मोठा सिक्का आहे, याचं नाव तमाम मलंगड परिसराबरोबर या
पूर्ण ठाणे रायगड मध्ये गाजलेला खेळाडू हरेश यावेळेचा चेंडू बीट झालाय राकेश पाटील मध्ये चेंडू एसटी मागे आहे आणि स्वेर आहे खराब दर्शवतात त्या चेंडूला हरेश भाग्यवंत दॅट इज वाईट बॉल धाव मिळेल 1 धाव फलक 1 ने पुढे सरकत असताना एकंदरीत 24 धावा आतापर्यंत षटकात धावा खूप कमी पाहायला मिळतात आपल्याला मोनिश फन्नाट वेगाने घरंगळत क्षेत्ररक्षक आहे ऍज अ कॅप्टन चेतन आलाय चेंडू खाली डाऊन दी फील्ड यामध्ये चेंडूला उचलला जातो फेकला जातो आणि हा खूप महत्वाचा षटक आलाय या षटकात फक्त धावा आल्या त्या 4 वाडा बॉलिंग पहिली 2 षटके संपली 25 बिनबाद 25 वाजवा विचार केला तर एकंदरीत 1 2 3 4 5 चेंडू खेळल्याने फक्त 3 धावांवरती खेळतोय हरीश हा चेंडू चेतनचा वेगवान होता अगदी कटिबद्ध चेंडू ऑन साइडला डगमगत चाललाय चेंडू काहू कॉर्नरच्या दिशेने चेंडूला उचललाय क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फेकलाय तो पण तर धाव मिळतोय 1 मॅचचा पहिला डाव आहे मॅचच्या पहिल्या डावात मनोज पाटील पॉवर प्लेचा गोलंदाज होता 21 आल्या होत्या मात्र मोनिशने काय गोलंदाजी केली एक अतिरिक्त चेंडू फेकून एकंदरीत दुसऱ्या षटकात फक्त 4च धावा खर्च केल्या आणि आपल्या बरोबर टीमला देखील संकटातनं सावरत असत हा ही चेंडू वेगवान आहे चेतनने देखील हेरले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल मात्र हे काम या स्पर्धेत जमणार नाहीये तू थांब मी येतो हे दृश्य इथे नाही चेतनने देखील हेच काम करत असताना कारण पहिल्या षटकात मजबूत धावा आल्या होत्या काय गोलंदाजी करतो चेतन देखील चांगली गोलंदाजी करतोय ओव्हर विकेट समोर क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑफ सीमारेषेवरती पहिल्या 3 मध्ये 3 विकेट गेली नाहीये वांदा नाहीये हे सांगत असताना संघिक टीमच्या टाळ्या वाजतात कारण आता जी त्यांची या मॅच मध्ये जिंकण्याची स्वप्न होती ती कुठेतरी त्या स्वप्नाने एक नवी आशेचं किरण जागे झालंय कारण पहिल्या चेंडूत सांगू 28 धावा 3 सिंगल आल्या 3 चेंडू फेकल्या चेतनने या षटकात चेतन दरम्यातील चेंडू पुढे आलाय चेतन मात्र तरी बॅकफूट लावून खेळायचं होतं यावेळेस चेंडू चांगला आहे काय गोलंदाजी केली आहे दर्जेदार रुबाबदार गोलंदाजी स्वतः बरोबर टीमला ही संकटातनं सावरत वाचवत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग मॅचच्या पहिल्याच षटकात या डावाच्या पहिल्या षटकात सचिनने धुमाकूळ गाजवली होती त्या सचिनला शांत ठेवण्याचं काम आणखी एक डॉट बॉल वाटा बॉलिंग फक्त आणि फक्त आतापर्यंत मागील 11 बॉलर फेकले गेले त्यांनी फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात पहिल्या षटकात 21 होत्या मात्र टीम चिंचवली लोएस्ट स्कोर मॅच देखील अशी सोडणार नाही निर्णायक चेंडूला टार्गेट करणार का जो फलंदाज पहिल्याच षटकात सेट झाला होता सचिन भंडारी साठी हाय वेगवान चेंडू यावेळेस मात्र बॅटचा कडा आहे का पाहावं लागेल डॉट बॉल वाटा बॉलिंग काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे मोनिशने खर्च केला धावा 4 इथे मात्र या गोलंदाज चेतनने ऍज अ कॅप्टन सरसेनापतीचा रूल काय असतो हे दाखवून दिलंय तमाम क्रीडा रसिकांना आणि फक्त 3 धावा दिल्या आघाडीच्या दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर थांबले पहिल्या षटकात 21 आल्या होत्या धावा मात्र तिथनं या दोन्ही फलंदाजांना येणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या गोलंदाजांनी थांबवले या 28 धावा बनल्यात मॅचच्या पहिल्या डावात आणि मॅचच्या दुसऱ्या डावात बनवायच्या धावा 29 धावा या धावा बनतील की
थांबवतील टीम चिंचवली याचा प्रत्यक्ष धावतवर्णन ऐकूया आपण मायक्रोफोन वरती आशिष मात्रे. धन्यवाद साहेबो भंडारीचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. पूर्वार्ध संपला आहे आणि पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना चिंचवली टीमने तब्बल 28 धावा कुठल्या आहेत आणि 29 धावेचं टार्गेट सेट केलंय. बघा झाडावरती जी लहान मुलं वर चढलेत त्यांना विनंती असेल खाली उतरा. बघा एखादा अपघात घडू शकतो. बघा लवकर उतरा खाली. आपण चला धीरज, आपण दिशांत आहे, आपण खाली उतरा लगेच. चला दिशांत खाली उतर. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा कुठल्या टीम चिंचवलीनं तब्बल 21 धावा कुठल्या मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली. चेतन आणि मोनिशला आपण पाहिलं. मोनिशने 4 धावा खर्च केल्या आणि चेतननं फक्त 3 धावा खर्च केल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. 29 धावेचा पाठलाग करायचा आहे. राकेश पाटील आणि मनोज पाटील ही जोडी आपण पाहतोय. ओपनिंग ब्लास्टर स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. जय काळेश्वर चषक 2025 आणि अप्रतिम नेटका आयोजन आपण पाहतोय. आंबेगावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून केलं गेलंय. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे असेल. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय उदयजी पवार. हे देखील भरपूर मोलाचं योगदान आहे स्पर्धेसाठी. आणि या क्रीडांगण जर आपण पाहिला स्वर्गीय ताराबाई क्रीडांगण आंबेगाव आणि या क्रीडांगणाच्या मागे भरपूर मोठं योगदान उदयजी पवार यांनी भरपूर सारी मेहनत या क्रीडांगणावरती घेतली आहे. आणि हे क्रीडांगण आपण पाहतो खेळण्या योग्य ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं ते आमचे उदयजी पवार व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय ताराबाई क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडांगणाचे मालक देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अर्चन बाबा भाग्यवंत त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉक करायचा होता. हा बॉल नोमॅन्स लँड मध्ये आलाय आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. संधी होती मात्र एकही खेळाडूने प्रयत्न केले नाही आहेत आणि इथे 2 धावा येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय धीरजचा वापर केला. 29चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर हरीश तिथे उपस्थित आहेत. इथे मिस्टेक होणार नाहीये. खूप चांगले फिल्डर आहेत टीम चिंचवलीचे आणि ॲक्युरेट फेकी देखील आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून ऑन दी स्टंप. चला गोरपे संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचलाय गोरपे संघ. इथे अप्रतिम फटका. शॉट फाईन लेगला झेलची संधी होती. आणखीन एक झेल ड्रॉप आणि इथे 2 धावा देखील
चला अंपायर डिसिजन. बघा पंचांना एक्झॅक्टली पाहायचंय बॅट ग्राउंडिंग आहे की नाही. येस, बॅट ग्राउंडिंग केली आहे, नॉट आउट. येस, पंचांचा इशारा आला, नॉट आउट. बघा पंचांना फक्त बॅट ग्राउंडिंग झाली की नाहीये ते पाहायचं होतं आणि ते आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलंय. बघा जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत समोर, रेड टी शर्ट रेड, आपण प्लीज बाहेर बसा. इथे इनसाइड आउट कव्हर्स मध्ये उडवलाय, बॉल जाईल एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. इथे 9 धावा धापलकावरती येत आहेत. इथे लॉक केलाय, मनगडी ताकदीचा वापर चेंडूने केलाय, हवाई सफर, षटकार. जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. आता 12 मध्ये फक्त 10 धावा बनवायच्या आहेत. राजेश आला गोलंदाजी मार्क वरती. आता मांगरुल एक्सप्रेस अगदी सुसाट वेगानं मैदानाच्या आतमध्ये सुटली आहे. वाऱ्याच्या वेगानं धावा मनोजच्या बॅट मधनं येत आहेत. 12 मध्ये फक्त 10 बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल राकेश पाटील उडवलाय, समोरच्या दिशेनं लॉक केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. गोरपे संघ आपण टॉस साठी लगेच या. चला गोरपे संघाचा कॅप्टन, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. खरडगावचे आमचे सुनील पाटील यांचं देखील शुभागमन. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये हा फटका, एकच धाव येते, फक्त 3 धावेची गरज आहे. धापलकावरती टोटल 26, 10 मध्ये आता फक्त 3 धावा बनवायच्या आहेत. आणि इथे पॉलिंग स्वीप करायचं होतं, चेंडू बाटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. आता 9 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत.
काय खेळला आज मांगरुळ संघ मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम क्रिकेट त्यांना दाखवलं प्रत्येकी फॉर्मॅटमध्ये. फिल्डिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो. आणि इथे समोर लॉक केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग शॉट आपल्या स्टाईलनं सामना फिनिश केला टीम मांगरुळनं. चला टॉस साठी या मांगरुळ टीमचे कॅप्टन आणि घोरपे टीमचे कॅप्टन.